रात्रीचे साधारण 2 वाजलेत. झोप येत नाहीये आणि छताकडे पाहत मनात एकच विचार चक्राकार फिरतोय. म्हणजे मी तो मेसेज का पाठवला? किंवा मी त्या क्षणी तशी का रिॲक्ट झाले? अगदी प्रत्येकाच्याच आयुष्यातला हा प्रसंग आहे. हो ना, आपल्यापैकी बहुतेकांनी हा प्रसंग कधी ना कधी अनुभवलेला असतोच. रागाच्या किंवा एखाद्या तीव्र भावनेच्या भरात एखादी कृती करायची आणि आणि नंतर त्याबद्दल फक्त पश्चाताप करत बसायचं. मानवी मेंदूच्या याच एका अत्यंत गुंतागुंतीच्या सवयीवर आज आपण या सखोल चर्चेत प्रकाश टाकणार आहोत. नक्कीच. आणि आजचा आपला विषय खऱ्या अर्थाने खूप प्रॅक्टिकल आहे. अगदी. आजच्या या सखोल अभ्यासासाठी आहेत ना, ते खऱ्या अर्थाने वेळेच्या कसोटीवर टिकलेले आहेत. आज आपण दासबोध, भावना आणि निर्णय ओळखण्याची कला यावरील काही सविस्तर विश्लेषणांचा आणि मूळ उतार्यांचा आधार घेणार आहोत. तर रामदास स्वामींनी शेकडो वर्षांपूर्वी मानवी मनाचे जे नकाशे रेखाटले आहेत ना, ते आजच्या आधुनिक मानसशास्त्राच्या म्हणजे सायकोलॉजी आणि न्यूरोसायन्सच्या एकदम अचूक जवळ जाणारे आहेत. एक्झॅक्टली. एक अतिशय वेधक विरोधाभास मांडलाय जो मला खूप इंटरेस्टिंग वाटला. म्हणजे भावना या पूर्णपणे नैसर्गिक असतात, त्या काही चुकीच्या नसतात. पण जेव्हा एखादा निर्णय केवळ भावनेच्या लाटेवर स्वार होऊन घेतला जातो, तेव्हा तो बहुतांश वेळा कसा फसतो याची ही मांडणी आहे. बरोबर. दासबोधातील तत्वज्ञानाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हेच आहे की तिथे भावनांना मारून टाकण्याचा किंवा दाबून ठेवण्याचा कोणताही अवास्तव सल्ला दिलेला नाहीये. कारण बऱ्याचदा कसं होतं, काही आध्यात्मिक किंवा तत्वज्ञानाच्या पुस्तकांमध्ये असा सल्ला असतो की भावना शून्य करा. हो, आणि तो विचार पूर्णपणे अव्यवहारी आहे. पण इथे तसं नाहीये. इथे भावनांची योग्य जागा कोणती आणि विवेक म्हणजे आपली तर्कशुद्ध विचारशक्ती त्याची जागा कोणती याची सीमारेषा अतिशय स्पष्ट केली आहे. राईट. जेव्हा आपण आजच्या कॉर्पोरेट जगातील ताणतणाव, नात्यांमधली गुंतागुंत आणि रोजच्या जगण्यातले जे निर्णय आहेत त्यांना या शाश्वत तत्वज्ञानाच्या चष्म्यातून पाहतो ना, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती कोणती? ती म्हणजे मानवी मनाची जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ना, ती आजही तीच आहे जी अनेक शतकांपूर्वी होती. क्या बात है. ऑपरेटिंग सिस्टम तोच आहे. आणि मी तर म्हणेन या ऑपरेटिंग सिस्टम मधला सर्वात मोठा बग किंवा त्रुटी जर कोणती असेल तर तो म्हणजे वेळेचा संदर्भ. अगदी बरोबर. मध्ये वाचनात आलेला एक अतिशय लक्षवेधी मुद्दा म्हणजे भावना आणि विवेक यांचा वेळेसोबत असलेला खेळ. त्यात असं स्पष्ट म्हटलंय की भावना या कायम वर्तमानात जगतात, त्यांना भविष्य दिसतच नाही. पण विवेक जो आपला लॉजिकल मेंदू आहे तो कायम भविष्यावर नजर ठेवून असतो. म्हणजे एखाद्याला जेव्हा प्रचंड राग येतो तेव्हा त्या रागाची तीव्रता आणि त्यातून येणारी कृती फक्त त्या क्षणापुरती, त्या वर्तमानापुरती मर्यादित असते, पण त्याचा परिणाम मात्र भविष्यात भोगावा लागतो. हो. तर हे नेमकं कसं काम करतं? म्हणजे ही वेळ आणि भावनेची सांगड कशी घातलीये दासबोधात? बघायला गेलं तर दासबोधात मानवी मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांचं खूप सूक्ष्म वर्णन केले, विशेषतः राजस आणि तामस प्रवृत्तींचं. ओके. जेव्हा मन राग, मोह, चीड किंवा अगदी भीती यांसारख्या अवस्थांमध्ये असतं तेव्हा त्याची प्रवृत्ती तामस किंवा राजस असते. ओके. आणि या अवस्थांचं मुख्य लक्षण माहितीये काय? दृष्टीचा संकोच, ज्याला आपण इंग्रजीत टनेल व्हिजन म्हणतो. टनेल विजन. म्हणजे आजूबाजूचं काहीच दिसत नाही. अगदी. जेव्हा मेंदूवर एखाद्या तीव्र भावनेचा पगडा असतो तेव्हा तो फक्त आत्ता आणि येथे याचाच विचार करतो. रागाच्या स्थितीत मन काय सांगतं की आत्ताच्या आत्ता या गोष्टीचा सूक्ष्ममोक्ष लावलाच पाहिजे. खरे. आणि भीतीच्या स्थितीत मन सांगतं आत्ताच्या आत्ता इथून पळ काढला पाहिजे. एक्झॅक्टली. पण विवेक, ज्याला आपण आपली उच्च दर्जाची विचारशक्ती म्हणू शकतो, तो या वर्तमानाच्या पडद्यापलीकडे पाहू शकतो. एखादा निर्णय घेण्यापूर्वी हा विवेक 2 अतिशय सोपे पण एकदम विचार करायला लावणारे प्रश्न पुढे करतो. कोणते आहेत ते 2 प्रश्न? पहिला प्रश्न, मी आज जो निर्णय घेतोय तो 1 वर्षानंतर मला योग्य वाटेल का? आणि दुसरा प्रश्न, माझ्या या निर्णयाचा माझ्या सभोवतालच्या लोकांवर आणि परिस्थितीवर काय परिणाम होईल? वा. हे 2 प्रश्न विचारताच ती तात्कालिक भावना बाजूला सरकते. हो. आणि जर मनाची अवस्था रागाची असेल ना, तर तो निर्णय तिथेच पुढे ढकलणे हे दासबोधानुसार शहाणापणाचं पहिलं पाऊल आहे. हे ऐकायला खूप लॉजिकल वाटतं बरं का. पण इथे मला थोडं वेगळ्या बाजूने विचारायचंय. आपण म्हणतो की निर्णय घेण्यापूर्वी मनाचं तापमान तपासा, पण आजच्या आधुनिक जगात जिथे वेग हेच सर्वस्व मानलं जातं तिथे हे कसं शक्य आहे? हो, तुमचा मुद्दा बरोबर आहे.
म्हणजे बघा, आधुनिक न्यूरोसायन्स ज्याला अमिगडाला हायजॅक म्हणतं, जिथे मेंदूचा भावनिक भाग तार्किक भागावर पूर्ण ताबा मिळवतो, तिथे हे 2 प्रश्न विचारण्या इतका वेळ मेंदूकडे असतो का? हां. आपण नेहमी पाहतो की ऑफिसमध्ये एखाद्या सहकार्याने काहीतरी मोठी चूक केली तर लगेच रागाने एक लांब लचक बोचरा ईमेल टाईप करून सेंड बटन दाबलं जातं. इथेच दासबोधातील उतावळेपणा या संकल्पनेचा थेट संदर्भ येतो. उतावळेपणाला तिथे केवळ एक सवय नाही मानलेलं, तर तो एक मोठा दोष मानला आहे. ओके, दोष मानलाय. हो, तुम्ही जो अमिगडाला हायजॅकचा उल्लेख केलात तो एकदम अचूक आहे. जेव्हा तीव्र भावना उसळून येतात तेव्हा मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचं म्हणजेच तार्किक विचार करणाऱ्या भागाचं काम काही काळासाठी चक्क मंदावतं. बापरे, म्हणजे आपला लॉजिकल मेंदू थोड्या वेळासाठी शटडाऊनच होतो तर. तसंच काहीसं. म्हणूनच दासबोधातील शिकवण आजच्या मानसशास्त्राशी जोडताना थांबा घेण्याची ताकद म्हणजेच पॉवर ऑफ द पॉज पुढे येते. फक्त 5 मिनिटांचा जाणीवपूर्वक घेतलेला थांबा एखाद्याला आयुष्यभराची मोठी चूक करण्यापासून वाचवू शकतो. नक्कीच. आणि जेव्हा एखादा विषय अत्यंत कळीचा असतो ना, तेव्हा मानसशास्त्रज्ञांच्या मते 24 तासांचा नियम पाळणं आवश्यक असतो. कारण 24 तासांचा काळ लुटला की त्या भावनेचा रसायन मेंदूतून नैसर्गिकरित्या ओसरत चालतं. पण मग इथे एक प्रॅक्टिकल अडचण येते ना. आजच्या या फास्ट पेस्ड जगात, विशेषतः कॉर्पोरेट क्षेत्रात, जर एखाद्या क्लायंटने किंवा बॉसने अन्यायकारक टीका करणारा ईमेल पाठवला आणि आपण त्यावर 24 तास काहीच रिप्लाय दिला नाही, तर समोरच्याला असं वाटू शकतं की आपण की चूक मान्य केली आहे. हो, किंवा आपण कामचुकार आहोत. अशा वेळी वेळ देणं आणि स्वतःची बाजू मांडणं यातील समतोल कसा साधायचा? दासबोध यावर काही उपाय सुचवतो का? हा एक अतिशय उत्कृष्ट आणि कळीचा प्रश्न आहे. थांबणे किंवा वेळ घेणे याचा अर्थ दुर्लक्ष करणे किंवा पळ काढणे असा अजिबात होत नाही. दासबोधातील विवेक हा निष्क्रियतेला प्रोत्साहन देतच नाही. इथे आपल्याला पोचपावती देणं म्हणजेच ॲक्नॉलेजिंग आणि निर्णय घेणं म्हणजेच रिझॉल्विंग यातला फरक समजून घ्यावा लागेल. अच्छा, हा फरक कसा करायचा? तुम्ही जो कॉर्पोरेटचा दाखला दिलात त्यात विवेक असे सांगतो की तुम्ही त्या ईमेलला लगेच एक त्रयस्थ आणि व्यावसायिक उत्तर देऊ शकता, जसं की तुमचा ईमेल मिळाला, मी या प्रकरणाची सर्व माहिती तपासून उद्या दुपारपर्यंत तुम्हाला सविस्तर उत्तर देईन. अरे वा, म्हणजे या एका वाक्याने आपण समोरच्याला शांतही केलं. हो, आणि स्वतःच्या अमिगडालाला हायजॅकला ओसरण्यासाठी आवश्यक तो वेळ, तो 24 तासांचा वेळही मिळवून घेतला. उतावळापणा म्हणजे काय, तर रागाच्या भरात लगेच स्वतःचा बचाव करणारा मोठा ईमेल लिहिणे. अगदी. आणि विवेकी निर्णय म्हणजे योग्य वेळ मागून घेऊन मग पुराव्यांसह शांतपणे उत्तर देणे. एक्झॅक्टली. हा फरक खरोखरच खूप स्पष्ट करणार आहे. रागात टाईप केलेला ईमेल जर आपण ड्राफ्ट्समध्ये ठेवला ना, तर 5 तासांनी तो वाचताना आपल्याला आश्चर्य वाटतं की आपण हे असं कसं लिहू शकलो असतो. हो ना, आपण हे स्वतःला ओळखू शकत नाही बऱ्याचदा. आता यातूनच एका अत्यंत नाजूक पैलूकडे मला जायचंय, तो म्हणजे प्रतिक्रिया आणि निर्णयातील सीमारेषा, म्हणजे रिॲक्शन आणि डिसिजन. अनेकदा जेव्हा कोणी आपल्यावर टीका करतं किंवा आपला अपमान करतं, तेव्हा सर्वात पहिली भावना मनात येते ती म्हणजे त्याने मला असं कसं बोललं, आता मी त्याला दाखवूनच देईन की मी कोण आहे. हा जो बचाव करणारा आवाज आहे तो नेमका कुठून येतो? हा आवाज थेट अहंकाराचा असतो. आणि दासबोधात अहंकाराची खूप सुंदर आणि तेवढीच कठोर चिकित्सा केली आहे. भावना नेहमी प्रतिक्रिया देतात. प्रतिक्रिया ही ऑटोमॅटिक असते, तिला विचारांची अजिबात गरज नसते. तुम्ही जे आत्ता उदाहरण दिलं ना, त्यात तो आवाज आत्मसन्मानाचा नसून अहंकाराचा आहे. म्हणजे इगो बोलत असतो तिथे. हो, अहंकार नेहमी स्वतःला सिद्ध करण्याची, बाह्य जगाकडून मान्यता मिळवण्याची किंवा समोरच्याला खाली खेचण्याची भाषा करतो. पण जेव्हा आपण विवेकाला जागा देतो तेव्हा विवेक हा नेहमी निर्णय घेतो. आणि निर्णय हा जाणीवपूर्वक असतो, डेलिब्रेट असतो. पण मग अहंकार आणि खरा आत्मसन्मान म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट यात फरक कसा करायचा? कारण अनेकदा लोक स्वतःच्या अहंकारालाच आत्मसन्मान समजून बसतात आणि चांगली नाती तोडतात. अहंकार आणि आत्मसन्मान यातली रेषा अतिशय पुसट असते, पण ती ओळखणं अशक्य नक्कीच नाहीये. ती कशी ओळखायची? अहंकार सतत बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो. लोकांनी मला मान दिलाच पाहिजे हा अहंकार आहे. या उलट आत्मसन्मान हा स्वतःच्या मूल्यांची आंतरिक जाणीव ठेवतो. राईट. जेव्हा कोणी टीका करतं तेव्हा विवेक अहंकाराला बाजूला करून एक साधा प्रश्न विचारतो, समोरच्या व्यक्तीने केलेल्या टीकेत काही तथ्य आहे का? आणि जर तथ्य असेल
तर आत्मसन्मान म्हणतो की मला सुधारण्याची गरज आहे. आणि जर तथ्य नसेल तर विवेक सांगतो की ज्या गोष्टीत तथ्यच नाही त्यावर चिडून स्वतःची मानसिक शांती का बिघडवायची. क्या बात है. म्हणजे ज्या क्षणी आपण चिडून बोलण्यापेक्षा शांत राहणे हे अधिक मजबूत पाऊल आहे हे समजून घेतो, तो क्षण खरे आत्मसन्मानाचा असतो. अगदी तसंच. म्हणजे आपल्याला स्वतःच्या प्रतिक्रिया आणि निर्णय यांच्यात एक मजबूत फिल्टर बसवण्याची गरज आहे. पण हे फक्त ऐकायला सोपं वाटतं. हो, प्रॅक्टिकली ते कठीण असतंच. प्रत्यक्ष आयुष्यात हा फिल्टर कसा तयार करायचा यासाठी काही अतिशय प्रॅक्टिकल टूल्स दिली आहेत. त्यातील पहिली पद्धत म्हणजे भाषेवरील नियंत्रण. त्यात असं सुचवलंय की राग आला असेल तर तो आधी कागदावर लिहून काढावा किंवा अंततः मोठ्या आवाजाने बोलणं टाळावं, कारण तोंडातून बाहेर पडलेला शब्द परत घेता येत नाही. पण याशिवाय आणखी कोणती साधने आहेत? भाषेवरील नियंत्रण हा तर सर्वात दृश्य आणि प्राथमिक भाग झाला. पण दासबोधात याहीपेक्षा अधिक सखोल साधने सांगितली आहेत. त्यातील एक प्रमुख साधन म्हणजे स्वतःला त्रयस्थपणे पाहण्याची सवय. ज्याला आपण आधुनिक भाषेत इंट्रोस्पेक्शन किंवा आत्मपरीक्षण म्हणतो. बरोबर. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःच्याच दिवसभरातील कृतींकडे एखाद्या तिसऱ्या व्यक्तीसारखं पाहण्याची सवय करणं, स्वतःलाच काही कठोर प्रश्न विचारणं, जसं की आज मी उतावळेपणात कोणता निर्णय घेतला, किंवा आज माझ्याकडून अशी कोणती कृती घडली जी केवळ भावनेच्या भरातून आली होती. पण इथे एक धोका असाही असू शकतो ना, की लोक आत्मपरीक्षण करण्याच्या नावाखाली स्वतःलाच जास्त दोष देऊ लागतील. हे होऊ शकतं. म्हणजे मी असाच आहे, माझ्याकडून नेहमीच चुका होतात, अशा गिल्ट ट्रिपमध्ये जाण्याची शक्यता असते. यातून कसं वाचायचं? अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही. म्हणूनच याला त्रयस्थपणे पाहणे म्हटलं आहे, ऑब्जेक्टिव्हली. आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःला शिक्षा देणं नव्हे, तर स्वतःच्या वागणुकीचं ऑडिट करणं. ऑडिट म्हणजे जसं आपण कंपनीच्या फायनान्सचं करतो तसं. अगदी तसंच. जसं आपण कंपनीच्या जमा खर्चाचं ऑडिट करतो, त्यात भावना नसतात, फक्त आकडे असतात. तसंच स्वतःच्या वागणुकीचं ऑडिट करताना मी वाईट आहे असा निष्कर्ष न काढता, आज माझ्या रागामुळे ही विशिष्ट कृती चुकली, उद्या मला हे बदलायचं आहे, एवढाच व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणं अपेक्षित असतं. खूप छान समजावून सांगितलं ते. आणि ह्या साधनांमध्ये ना संगत या विषयावरही स्रोतांमध्ये खूप भर दिला आहे. हो, संगतीचा प्रभाव खूप मोठा असतो. असं म्हणतात की तुम्ही ज्या 5 लोकांसोबत सर्वाधिक वेळ घालवता त्यांची सरासरी म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व. हे खरंच इतकं इन्फेक्शियस असतं का? 100%. दासबोधात स्पष्टपणे सांगितलंय की चांगली संगत विवेक वाढवते आणि वाईट संगत भावनांना अधिक भडकवते. मानसशास्त्र याला इमोशनल कंटॅजियन म्हणतं. इमोशनल कंटेजियन म्हणजे भावनांचा संसर्ग. हो, जर एखाद्या व्यक्तीच्या आजूबाजूला असे लोक असतील जे सतत रागीट आहेत, प्रत्येक छोट्या गोष्टीवर तक्रार करतात किंवा उतावळेपणाने वागतात, तर त्या व्यक्तीची बेसलाईन भावनिक अवस्थाही तशीच होऊ लागते. बापरे, म्हणजे आपण नकळत तसे बनत जातो? नक्कीच. नकारात्मक लोकांच्या सहवासात आपला मेंदू सतत धोक्याच्या स्थितीत राहतो आणि त्यामुळे तार्किक विचार करणं कठीण जातं. याउलट स्थिर आणि शांत विचार करणाऱ्यांच्या सहवासात आपला विवेक अधिक प्रगल्भ होतो. आपण जसा आहार शरीराला देतो तसाच वैचारिक आहार आपण कोणाकडून घेतो हे निर्णय प्रक्रियेत अत्यंत मोलाचे ठरते. यात आणखी एका व्यावहारिक नियमाचा उल्लेख मी वाचत होते, जो मला खूपच रिलेटेबल वाटला. तो म्हणजे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती. जेव्हा माणूस खूप थकला असतो, भुकेला असतो, रागात असतो किंवा भीतीच्या छायेखाली असतो, तेव्हा आयुष्यातील कोणतेही मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. आधुनिक मानसशास्त्रात याला HALT HALT म्हणजे हंग्री, अँग्री, लोनली, टायर्ड असा नियम म्हणतात. हो, हॉल्ट रूल खूप प्रसिद्ध आहे हा. तर दासबोधातील हे शहाणपण या HALT नियमाशी थेट कसं जोडलं जातं? दासबोधातील तत्वज्ञान सांगतं की शरीर आणि मन हे काही वेगळे नाहीयेत. जेव्हा शरीर थकलेलं असतं तेव्हा मनाची तामस प्रवृत्ती बळवते. थकलेलं शरीर आणि अस्थिर मन हे नेहमी शॉर्टकट शोधतात. बरोबर. आणि ते शॉर्टकट सहसा चुकीचेच असतात. हो, ते सोपे पण बहुतेकदा चुकीचे मार्ग निवडतात. म्हणूनच शांतता आणि ध्यान यांचा मोठा वाटा यात आहे. श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने किंवा काही काळ एकांत अनुभवल्याने मेंदूला आवश्यक तो ऑक्सिजन मिळतो आणि तार्किक विचार करण्याची क्षमता पुन्हा पूर्ववत होते, जी भावनांच्या लाटेखाली पूर्णपणे दबलेली असते. अगदी. स्थिर पाण्यात जसं स्वतःचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं, तसंच स्थिर मनातच योग्य निर्णयाचं प्रतिबिंब उमटतं.
मन जेवढं अस्थिर तेवढी निर्णयाची दिशा भरकटण्याची शक्यता जास्त असते. खूपच सुंदर उपमा आहे ही. आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं ते तत्वज्ञान आणि मानसशास्त्र या दोन्ही अंगांनी पाहिलं, पण आता याचा प्रत्यक्ष व्यवहारात म्हणजे अगदी रोजच्या आयुष्यातील वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये कसा वापर करता येईल हे थोडक्यात पाहूया. कारण कोणतेही ज्ञान जोपर्यंत कृतीत उतरत नाही तोपर्यंत त्याचा फारसा उपयोग नसतो. नक्कीच. उदाहरणार्थ नात्यांमध्ये या विवेकाचा वापर कसा होईल? नात्यांमध्ये याचा वापर सर्वात जास्त आवश्यक आहे. नाती ही विश्वासावर आणि शब्दांवर उभी असतात. रागाच्या भरात वापरलेला एक चुकीचा शब्द किंवा दिलेली एक उतावळी प्रतिक्रिया अनेक वर्षांची नाती एका क्षणात तोडू शकते. हे तर आपण आजूबाजूला रोजच बघतो. हो, त्यामुळे जेव्हा रागाची भावना प्रबळ असते तेव्हा शांत राहण्याचा निर्णय घेणे हा नात्यांसाठी सर्वात मोठा बचाव ठरतो. हा निर्णय म्हणजे कमकुवतपणा नसून तो नाते टिकवण्यासाठी घेतलेला एक परिपक्व निर्णय असतो. निश्चित अडचण येऊ शकते. अशावेळी भीती वाटणं स्वाभाविक आहे. पण त्या भीतीच्या किंवा पॅनिकच्या अवस्थेत घाबरून जाऊन एखादा मोठा आर्थिक निर्णय घेणं, टीममधल्या लोकांना काढून टाकणं किंवा गुंतवणूक काढून घेणं हे नक्कीच आत्मघातकी ठरू शकतं. इथेच विवेक तुम्हाला थांबवतो आणि परिस्थितीचं थंड डोक्याने विश्लेषण करायला लावतो. आणि मैत्रीच्या किंवा सामाजिक संबंधांच्या बाबतीतही हेच सूत्र लागू होतं. हो ना, अनेकदा कोणीतरी काहीतरी बोलल्यामुळे किंवा एखाद्या गैरसमजामुळे तात्पुरती भावनिक दुखापत होते. अशा तात्पुरत्या भावनिक दुखापतीतून जुनी आणि घट्ट मैत्री तोडण्याचा निर्णय घेणं हा विवेकाचा अभाव दर्शवतो. बरोबर. त्या भावनेला थोडा वेळ दिला, परिस्थिती निवडू दिली, तर कदाचित गैरसमज दूर होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात एकच समान सूत्र लागू पडतं. कोणतीही मोठी कृती करण्यापूर्वी स्वतःला एक थांबा द्या आणि विवेकाला त्याचं काम करू द्या. नियंत्रणात नसतात. राग, भीती, आनंद, दुःख या भावना येणं अत्यंत नैसर्गिक आहे. एखाद्या मशिनीसारखं भावना शून्य होणं शक्यही नाही आणि ते अपेक्षितही नाही. अगदी बरोबर. पण त्या भावना आल्यावर आपण त्यावर कशी प्रतिक्रिया देतो हे मात्र पूर्णपणे 100% आपल्या हातात असतं. प्रतिक्रिया देण्याची घाई न करणं आणि विवेकाच्या चाळणीतून विचार गाळून मगच निर्णय घेणं हेच खऱ्या अर्थाने यशस्वी आणि समाधानी आयुष्याचं गमक आहे. हाच दासबोधाचा आणि आजच्या या चर्चेचा अंतिम संदेश आहे. उतावळेपणा टाळणे, सातत्याने स्वतःचं त्रयस्थपणे आत्मपरीक्षण करणे, योग्य लोकांची संगत ठेवणे आणि महत्त्वाचे निर्णय केवळ शांततेच्या आणि स्थिरतेच्या अवस्थेतच घेणे. ही सवय ज्याला लागली त्याला आयुष्यातील कोणतीही गुंतागुंत सोडवणे कठीण जात नाही. भावनांना प्रवासाचा साथीदार बनवा, पण गाडीचं सुकाणू मात्र विवेकाच्याच हातात ठेवा. दासबोधातील हे तत्वज्ञान आणि आधुनिक मानसशास्त्र यांचा हा संदर्भ खरोखरच खूप विचार करायला लावणारा आहे. पण ही सखोल चर्चा संपवण्यापूर्वी आजच्या या माहितीच्या आधारे मला एका वेगळ्या आणि गंभीर विषयावर एक विचार मांडावासा वाटतो. नक्कीच. कोणता विचार? हा विचार या मूळ स्रोताच्या बाहेरचा आहे, पण आजच्या आधुनिक आणि डिजिटल काळाशी अत्यंत सुसंगत आहे. आपण संपूर्ण वेळ पाहिलं की मानवी निर्णयांसाठी आणि विवेकासाठी वेळ देणं आणि शांत राहणं किती आवश्यक आहे. हां. पण आज आपण अशा एका जगात जगत आहोत जे प्रचंड वेगाने धावत आहे. हे इन्स्टंट रिप्लाय, क्विक डिसिजन, वन क्लिक बाय आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या सोशल मीडिया ट्रेंड्सचे जग आहे. या डिजिटल वेगात थांबण्याला किंवा वेळ घेण्याला अनेकदा मागे पडणे समजलं जातं. हे अगदी खरंय. मग अशावेळी एक अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होतो. जर आपण आपल्या मनाला आणि मेंदूला थांबण्याची सक्ती करणारी एखादी सिस्टीम किंवा सवय जाणीवपूर्वक तयार केली नाही तर भविष्यात काय होईल? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आज आपण पाहतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेगाने प्रगती करत आहे. AI कडे मानवासारख्या भावना नसतात, त्यामुळे ते निर्णय घेण्यात उतावळेपणा करत नाही, ते रागाच्या भरात चुकीचे ईमेल पाठवत नाही किंवा भीतीने पॅनिकही होत नाही. बरोबर. मग जर आपला मानवी विवेक या डिजिटल वेगात इन्स्टंटच्या हव्यासात हरवून गेला, जर आपण शांतपणे विचार करण्याची क्षमताच गमावून बसलो, तर भविष्यात आपण आपले निर्णय घेण्याचं काम, आपला हा विवेक हळूहळू AI कडे सोपवून मोकळे होऊ का? बापरे, हा खूपच खोल विचार आहे. जर मानवाने स्वतःची थांबण्याची आणि विचार करण्याची ताकद गमावली, तर भविष्यात मानवी विवेक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील फरक तरी काय उरेल? विचार करा,
या वेगाने धावणाऱ्या डिजिटल जगात मानवी विवेक कसा टिकवायचा? खरोखरच हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. हो, आणि याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. या अतिशय अभ्यासपूर्ण विषयावर सोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक माहितीसह.